तर आपण चला हे बनवूया आज आळूची वडी मी बनवणार आहे। तर बघू शकता ही मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहे आणि हे असे मी लाटून घेतलेले आहे। टीप आहे हे म्हणजे व्यवस्थित असं सगळं ते सारण वगैरे बसतं ह्याच्यावरती, म्हणून असं मी लाटून घेत आहे। तर बघू शकता पुसला आहेत मी स्वच्छ। तर असेच पाणी मी एक 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 करून असे हे करून घेतलेले आहे। तर पाहू शकता असं केल्याने खूप छान सारण पण सगळीकडे पसरून बसतं आणि छान ही वडी लागते हे लाटल्याने। चला तर आपण पुढची तयारी करूया। इथे मी दाखवल्याप्रमाणे आळूची पानं धुवून पुसून स्वच्छ घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये टाकूया ओवा। ओवाने पोट वगैरे फुगत नाही, दम वगैरे होत नाही। तर बघू शकता असं जर थोडंसं चोळायचा आणि ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही चमचममध्येच पडलेला आहे। तर मी आलं लसूण एकत्र हिरवी मिरची करून हे केलेलं आहे। आमच्यात तिखट कोण खात नाहीये। आणि परत मी इथं थोडंसं मीठ घेतलेलं आहे, हळद, मीठ जरा ह्याच्यानेच टाका। तर आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया। थोडंसं मी तेलाचा टिपका टाकणार आहे। प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी आहे। ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे। तुम्हाला जो मसाला आवडेल तो तुम्ही टाका, कारण मला नाही का सगळे मसाले असे आवडतात। तर बघू शकता तुम्ही असं एकावर एक पान घेऊन हे करूया। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता, पण असं केल्यानंतर छान सोयीस्कर जाईल। हे तुम्ही हे करून घेऊ शकता। तुम्हाला वाटेल मी ओठ्यावर करते, पण मी ओठा धुवून स्वच्छ घेतलेला आहे आधीच। हे असं आपण करून मग हे करूया। आता मी एकावर एक हे पान घेतलेलं आहे, मी 2-3 असे एक एक नाही घ्यायचं, असं सगळे एकत्र हे करायचं। एका साईडला इकडे सगळीकडे लागलं जातं, हे पाहू शकता तुम्ही। आता हे आपण मोडपूया। हे पाहू शकता हे असं होतं तयार। तर चला आपण उकडायला घेऊया। तर पाहू शकता असं झालेलं आहे हे, आणि खूप छान पद्धतीने उकड झालेली आहे ह्याची। तर तुम्हाला मी दाखवते, बघू शकता तुम्ही। तर बघू शकता किती छान ह्याची उकड झालेली आहे। तर चला तर पाहू शकता असे खरपूस असे वडी झालेली आहे। माझ्या मुलांना काहींना खरपूस आवडतं, काहींना असं भज्यांसारखा कलर आवडतो ह्याच्यामध्ये। तर प्रत्येकाची करण्याची वेगवेगळी तळण्याची पद्धत असते, तर आमच्यात असे तळले जातात। तर तुम्हाला कसे वाटले हे मला जरूर सांगा। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। प्रत्येक व्हिडिओ मागे खूप मेहनत असते आणि माझा चॅनल पुढे नेण्यास प्राधान्य द्या। तर चला परत भेटू।